नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आजच्या या चर्चेत आपण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कारभारांच्या निमित्तानं चर्चा आयोजित करतोय. या चर्चेला निमित्त ठरलंय ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कुलकर्णी यांच्या समोर झालेलं मनसेचं आंदोलन. मनसेनं मुंबई विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध करण्याच्यासाठी कुलगुरूंना चक्क विदूषकाचा मास्क देण्याचा प्रयत्न केला. पण मुद्दा केवळ मास्क देण्याचा नाहीये. तो देण्याच्या निमित्तानं जी काही तिथे झटापट झाली आणि जे काही तिथे देहबोलीतून दिसलं ते निश्चितच स्वागतार्ह नाही, समर्थनीय नाही. कुलगुरूंच्या समोर अशा प्रकारचं निदर्शन करणं आणि त्यांना विदूषकाचा मास्क देण्याचा प्रयत्न करणं हे कदाचित विद्यमान लोकशाहीमध्ये नैतिक अधिकाराचा भाग असू शकतं. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाचा कारभार हा अनेकांसाठी चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनलाय. एक दीड वर्ष निकाल लागत नाहीयेत. विद्यापीठात विद्यार्थी त्यांच्या विविध समस्यांच्यासाठी सातत्यानं खेटे घालतायत. त्यांना अपेक्षित आणि समाधानकारक उत्तरं मिळत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला सिनेट निवडणुकांचा झालेला घोळ सुद्धा समोर आहे. हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी पण उत्तरं मागण्याची मनसेची खळखट्याची पद्धत ही विद्यापीठात आणि त्यात सुद्धा कुलगुरूंच्या समोर समर्थनीय आहे का? त्याचा विरोध होतो आहे. या विरोधाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं प्राध्यापक आणि विद्यार्थी एकवटत आहेत. ज्या पद्धतीनं कुलगुरू पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे ते लक्षात घेतलं गेलंय का? मनसेच्याकडून आंदोलन करताना याची काळजी घ्यायला हवी होती का? हाही प्रश्न आहे. या चर्चेत आपल्या सोबत विद्यापीठात मनसेची हुल्लडबाजी कशाला हा शीर्षक आहे आणि त्यात आपल्या सोबत चर्चेत कोण आहेत मान्यवर त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मुंबईत आमच्या स्टुडिओमध्ये अखिल चित्रे आहेत. ते मनसेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेमध्ये आहेत. आपल्या सोबत अभाविपच्याकडून या चर्चेमध्ये प्रवक्ता म्हणून अमित ढोमसे आहेत आणि कुलगुरूंचे प्रतिनिधी या नात्यानं उमासाचे उपाध्यक्ष डॉक्टर विश्वंभर जाधव आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. अखिल चित्रे, पहिला प्रश्न माझा थेट आपल्याला आहे. कुलगुरूंच्या समोर जे आंदोलन झालं ते चित्रित आहे, ते दिसतं आहे. अशा वेळेला तुम्हाला कुलगुरूंना विदूषकाचा मास्क घालावासा वाटला आणि तिथेच झटापट झाली. मग तिथेच गजानन काळे बसले, त्यांनी ठिय्या आंदोलन केल्यासारखं दिसलं. हे सगळं टाळता आलं असतं का? आणि प्रत्येक ठिकाणी खळखट्याक हाच मनसेचा न्याय मागण्याचा मार्ग आहे का? सर्वप्रथम मी थोडं आपल्याला करेक्ट करू इच्छितो. कोणत्याही प्रकारचं खळखट्याक आंदोलन हे तिथे झालं नाही. जसं आपण सांगितलं की ते सगळं चित्रित झालेलं आहे. मी स्वतः तिथे होतो. आणि विदूषकाचा मास्क ज्या प्रकारे मुंबई विद्यापीठ, जसं आपणच आता आपल्या प्रस्तावनेत सांगितलं की गेले 1.5 वर्ष ज्या प्रकारचा कारभार हा मुंबई विद्यापीठात सुरू आहे आणि ज्या प्रकारे सिनेट निवडणुकात ज्या प्रकारे घोळ घातलाय मुंबई विद्यापीठाने, रात्री नोटिफिकेशन काढायचं लेट नाईट 11:30 वाजता, पहिलं रद्द करायची निवडणूक. का रद्द करायची? तर एक कोणत्या तरी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कोणता तरी आक्षेप नोंदवला, ते पण 3-4 हजार विद्यार्थ्यांची म्हणे दुबार नोंदणी झाली आहे म्हणून. त्याच्यानंतर आता कोर्टाने यांना झापल्यानंतर काय केलं तर परत रात्री नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यात खूप चेंजेस केल्या. मला कळत नाही की मुंबई विद्यापीठ हे आत्ता जे काय डॉक्टर कुलकर्णी आहेत ह्यांना नवीन शोध लागलाय का की मुंबई विद्यापीठ हे नाईट विद्यापीठ आहे म्हणून? काय रात्रीचे काय खेळ चालू आहे त्यांचे? आणि गेले 1.5 महिना या सिनेट निवडणुकीच्या नावाखाली ज्या प्रकारे कॉमेडी सर्कस यांनी चालवलं आहे, यांचे जे कोणते विदूषक आहेत ते सो कॉल्ड कमिटीचा अहवाल आला. कोणती कमिटी? अशा कमिटीचे 1760 अहवाल या मुंबई विद्यापीठात येऊन पडलेले आहेत जे विद्यार्थी हिताचे आहेत. त्याच्यावर कोणता निर्णय झाला नाही. फक्त ह्यांचे जे कोण बॉसीज आहेत, जे सत्तेत बसलेले आहेत, त्यांच्या आदेशावर हे अशा प्रकारचे काम करत असतील आणि हे कॉमेडी एक्सप्रेस जर थांबणार नसेल तर विदूषकाचा मास्क दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्हाला कळतं की विद्यापीठ आहे, विद्यापीठाच्या कुलगुरूचा मान ठेवला पाहिजे. पहिलं विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लाखो विद्यार्थी जे त्या विद्यापीठात शिकतात ना, त्या विद्यार्थ्यांचा मान ठेवायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा मान ठेवू.
अखिल चित्रेंच्या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत कुलगुरूंचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक यांच्याही भावना मांडण्याच्यासाठी डॉक्टर विश्वंभर जाधव आहेत. विश्वंभरजी, विद्यापीठात गेल्या 1.5-2 वर्षापासून जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल तर आपण बोलालच, पण आधी जे मुद्दे अखिल चित्रे यांनी मांडले आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे समर्थनार्थ कालच्या आंदोलनाच्या बद्दलचं, त्याचा प्रतिवाद आपण करणार आहात. धन्यवाद. सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलचे आभार. आपण ही प्राध्यापकांना एक संधी दिली आणि या माध्यमातून मी आमची बाजू मांडणार आहे. सर्वप्रथम चित्रेजी जे काही म्हणाले, खरं तर हे सगळे जे काही आंदोलक होते हे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. ह्याचं भान त्यांनी सर्वांनी ठेवलं पाहिजे की आपण शिक्षण ह्या विद्येच्या मंदिरातूनच घेतलेलं आहे. तर ह्याची गरिमा, ह्याचा जो मान, ह्याचा जो सन्मान आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे काही अंशी. कारण कसं आहे, शेवटी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि हा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे, कोणत्या पद्धतीची असंसदीय भाषा आपण जेव्हा वापरतो त्याचा आपण विचार केला पाहिजे की आपण एवढे ह्या विद्यापीठाचे कुलगुरू, एक मानाचं पद आहे आणि त्यांचं एक विशेष असं स्थान आहे. आपल्याला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्या पूर्ण, कारण मी स्वतः एक युनियनचा लीडर आहे, मी सिनेटर आहे. त्याचबरोबर मलाही ह्या गोष्टीची एक आदर आहे की, परंतु अशा पद्धतीने तुम्ही जे काही आंदोलन करत होतात, ती जी भाषा होती तिकडे, मी तिथे स्वतः होतो आणि ती जी भाषा आहे ती अतिशय अशोभनीय आहे. कारण काय, येणाऱ्या काळामध्ये आता आमच्याकडे सर्व शिक्षकांना हेच प्रॉब्लेम झालाय की आता प्रत्येक संघटना जर अशा पद्धतीने प्रत्येक विभाग प्रमुखाला जर घाबरण्याचा प्रयत्न केला तर हा फार प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण अशा घटना झालेल्या आहेत आणि कित्येक वेळा आम्ही हे सांभाळून घेतलेलं की हे सगळे आपलेच विद्यार्थी सांगितलं. आय एम सॉरी टू इंटरप्ट हिम, कारण ते चुकीचं म्हणत आहे. स्वतः तिकडे होते, ते पण ना इंटरव्हल नंतर आले शेवटी आणि तिथे हसत खेळत आमच्यावर बसलेले. त्याचे चित्रफित पण बाहेर काढीन मी. ह्यांनी इकडे खोटं नाटं बोलू नये. विद्यापीठाकडनं हे ना कोणतेही मेडल मिळणार नाहीये. आणि सिनेटर जे एवढं ठामपणे बोलले ना, तर सिनेटर असताना त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडणे गरजेचं आहे. हा जो काय कॉमेडी एक्सप्रेस सुरू होता तेव्हा हे सिनेटर काय करत होते, यांनी आवाज का नाही उचलला आणि विद्यापीठाचा गरिमा राखण्याचा हे जे काय आहे ना, सिनेटर असतील आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा प्रो व्हीसी असतील, रजिस्ट्रार असतील ना, यांचं काम देखील आहे. विद्यार्थ्यांचं फक्त काम नाहीये. 20-20 रुपये घेतले तुम्ही नोंदणीसाठी, कुठल्या विद्यापीठाने घेतले देशाच्या? आणि ते घेतल्यानंतर तुम्ही लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी केली. त्या लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी तुम्ही कशामुळे थांबवल्या? फक्त तुमचे राजकीय बॉसेस बसले, त्यांच्या आदेशावर थांबवलं. हे पण तुम्ही आधी नमूद करा, अधोरेखित करून. आणि कुठला विद्यार्थी होता? अखिल चित्रे एकच मिनिट, आपण वेळ दिला आहे. आपण त्यांचे मुद्देही ऐकून घेऊ आणि या निमित्तानं चर्चेला पुढे नेताना तुम्हाला अधिक संधी मिळेल. जाधवजी, आक्षेप महत्वाचे काय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यातला मुख्य प्रमुख मुद्दा आहे कामकाजाच्या बद्दलचा आहे आणि कामकाज समाधानकारक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाचा आहे. तो एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या अशोभनीय पद्धतीनं आंदोलन झालं, कुलगुरूंना विदूषक ठरवण्याचा प्रयत्न झाला, त्याचाही आहे. दोन्हीवर आपण बोलावं. मी प्रत्येक मुद्द्यासाठी 1-1 मिनिट आपल्याला देतोय. आपली वेळ सुरू होतीये. मला तेच म्हणायचंय की आपले ज्या काही मागण्या आहेत, मी असं म्हणणार नाही की त्या रास्त आहेत. कारण मलाही माहिती आहे गेल्या कित्येक वर्षात, आता ह्या मागील वर्षामध्ये खूप कोलॅप्स झालेला आहे. पण आता येणाऱ्या जे काही नवीन लोक आता आलेत त्यांना थोडी तर तुम्ही संधी द्या हे सेटअप व्हायला. कारण कोणत्याही सिस्टम मध्ये जेव्हा एखादी व्यक्ती येते त्याला हे सगळं सेटअप करण्यासाठी वेळ तर लागेल की नाही. आणि अशा वेळी आपण सगळे स्टेक होल्डर आहोत त्याचे, आपल्याला सगळं माहिती आहे. आणि आपण एक स्टेक होल्डर असताना आपली सुद्धा एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते. एक वेस्टेड इंटरेस्ट घेऊन कधी विद्यापीठ येऊ नये. मला सगळं मान्य आहे की विद्यापीठ कोलॅप्स आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, मी त्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. आणि त्या बाबतीत मी कित्येक वेळा कुलगुरूंकडे कित्येक विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह सुद्धा केलेले आहेत. मग भले तुमचा हॉस्टेलचा इश्यू असो, विद्यार्थ्यांचा रिझल्टचा इश्यू असो, आम्ही स्वतः गेलेलो आहेत आणि आम्ही स्वतः ते केलेलं पण आहे. परंतु एखाद्या सिस्टममध्ये जेव्हा आपण काम करत असताना आपण सिस्टम समजून घेतली पाहिजे. तिथे प्रत्येक वेळी तुम्ही राजकीय आखाडा किंवा ते करण्याचं काही कारण नाहीये. आणि अशा पद्धतीने तुम्ही जी आरेरावीची भाषा करताय, कारण हे विद्येचं माहेरघर आहे. विद्येच्या माहेरघरामध्ये अशा प्रकारचं हे वर्तन अजिबात म्हणजे मी त्याचं समर्थन करणार नाही. कारण आणि ह्याच्या पलीकडे हे सगळे विद्यार्थी आहेत विद्यापीठाचे, तुम्ही सगळे त्याचे स्टेक होल्डर आहात. आपण हे शांततेने किंवा विचाराने, उद्या सभागृह सुद्धा चालणार आहे त्यावेळी सुद्धा आपण हे सगळे विषय मांडू शकतो. आपल्याला भरपूर संधी आहेत. परंतु तुम्ही एखादा अजेंडा घेऊन येत असाल आणि त्या चुकीच्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करसाल तर ते अजिबात म्हणजे ते समर्थनीय नाही. धन्यवाद.
किशोर जाधव, आपली भूमिका पोहोचली, माफ करा विश्वंभर जाधव जी, आपली भूमिका पोहोचली. पटकन अभाविपचे प्रतिनिधी अमित ढोमसे आहेत, त्यांच्यापर्यंत आता जाणार होता. विद्यापीठाचं कामकाज नीट चालावं याच्यासाठी अभाविप ठिकठिकाणी संघर्ष करताना दिसते. मुंबई विद्यापीठात अभाविप त्या मुद्द्यांना धरून आहे का? आणि काल जे काही विद्यापीठामध्ये घडलंय त्याच्यानंतर आता मोर्चा काढून काही हातात मिळणार आहे का? अमित जी. सर, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष आम्ही मुंबई विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी विविध प्रकारे आंदोलन करत असतो. पण काल जो काही प्रकार या विद्यार्थी संघटनेमार्फत केला गेला आणि ज्या प्रकारे कुलगुरूंना विदूषकाचा मास्क घालण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय निषेधार्ह बाब आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. सर, हा जो मोर्चा होता हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकट्याचा नसून हा विद्यापीठातला जो एकूण शैक्षणिक परिवार आहे त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी असतील, प्राध्यापक असतील, विद्यार्थी यांच्याकडून उत्स्फूर्तपणे काढला गेलेला हा मोर्चा होता. जी काही घटना काल झाली त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा आहे, त्याचं पावित्र्य कुठेतरी राखलं गेलं पाहिजे आणि या अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत यासाठी हा उत्स्फूर्तपणे सर्व घटकांनी काढलेला मोर्चा आहे. आपण म्हणत असाल याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी होते, त्यांच्या अनेक समस्या आहेत, प्राध्यापक याच्यामध्ये सहभागी होते, त्यांच्या अनेक समस्या आहेत. गेली 1-1.5 वर्ष आपण पाहताय की वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी अभाविप इथं रस्त्यावर उतरून काम करताय, परंतु आंदोलन करताय. पण या सगळ्या आंदोलनाची एक लोकशाही पद्धत असते आणि कुलगुरूंचा एक आदर, एक मान सन्मान असतो, तो त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने, त्या कार्यपद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांच्या समोर वागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे जर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा प्रकारे कुलगुरूंच्या विरोधात अमित ढोमसे अखिल चित्रे आपल्याला काही विचारू इच्छितात. अमित ढोमसेंना बहुतेक त्यांचं एबीव्हीपीचा सगळा इतिहास वाचून घ्यावा लागेल. जर हे ना हा जे काय आम्ही केलंय काल आंदोलन, ठिय्या आंदोलन, हा जर आक्षेपार्ह वाटत असेल तर ह्यांनी जरा ह्यांचा स्वतःचा इतिहास वाचून घ्यावं, इतिहास बघून घ्यावं, पाहून घ्यावं आणि नंतर त्याच्यानंतर बोलावं. हो, तुम्ही तर कुलगुरूला फासावर लटकवा म्हणून फास घेऊन गेलेला विद्यापीठात. तो इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नवीन आलेले कच्चे बच्चे वागत असतो, कशा पद्धतीने आमचा व्यवहार असतो. आणि मनसेनी इतिहासाची आणि आंदोलनाची पद्धत आम्हाला शिकवायची गरज नाही. 75 वर्षाचा प्रश्न सोडवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परंपरा नेमण्याचं इतरांवर दबाव टाकून काम करण्याचं काम विद्यार्थी परिषद गेली 75 वर्ष संपूर्ण देशभरात करत आहे. अशा पद्धतीने आंदोलन करतात, विदूषक आंदोलन. आम्ही ना इकडे किती गर्दी होती ना मोर्चात, ते तिकडे दिसतंय. किती मोर्चात गर्दी होती ना, ते दिसतंय. कशा प्रकारे किती सगळे स्टेक होल्डर किती उतरले ना, ते दिसतंय. चित्रफितीत दिसतंय काय संस्कार आणि कशा पद्धतीने आंदोलन, तुमच्यावरचे संस्कार दिसतात. पुऱ्या देशाला माहिती आहेत की संपूर्ण देशाला माहिती की विद्यार्थी परिषद शैक्षणिक परिवारावर विश्वास ठेवून काम करणारी, संस्कृतीकरांनी काम करणारी विद्यार्थी संघटना. आज उठून तुम्ही आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी विद्यापीठामध्ये आलात. गेली वर्षभर एक आंदोलन गर्दी नाही तुमची. मला दाखव की आम्ही मनसेचं विद्यार्थी संघटना आली आणि दिवसभर विद्यापीठामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी मनसेने आपलं त्या ठिकाणी दाखवावं. परंतु अशा प्रकारे प्रसिद्धीसाठी राजकीय अजेंडा दोघांच्या या वादात हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. अखिल चित्रे, आपण प्रतिवाद करत असताना एक जो मुद्दा मांडला त्याच्यावरही अमित ढोमसे यांना बोलायला संधी मिळेलच, पण त्यापेक्षा जास्त संधी मला वाटतं आपल्याला विश्वंभर जाधव यांना द्यायची आहे. विश्वंभरजी, मुद्दा इथे असा आलाय की कुलगुरू हे कोणाच्या तरी सांगण्यावरून वागतायत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यमान सरकार आणि कुलगुरू यांचं एक एकत्रित कोंडाळं विद्यापीठात आहे, हा आक्षेप मनसेनं मांडलेला आहे. आपलं उत्तर त्यावर लागेल. आता सर, मला एक प्रामाणिकपणे सांगायचं, कारण हे विद्यापीठ ही एक सार्वजनिक संस्था आहे आणि इथे सर्व प्रकारच्या संघटना येत असतात आणि अशा परिस्थितीत कुलगुरूंना सुद्धा प्रत्येक संघटनाशी, प्रत्येकाशी बोलणं हे स्वाभाविक आहे. कोणाला टाळतं. आता असं जर असतं तर काल मनसेनं बोलवलंच नसतं कुलगुरूंनी. त्यामुळे कुलगुरूंना अशा सर्व लोकांशी त्यांचं बोलणं भाग आहे आणि ते जसं लोकशाहीच्या अधिकाराने जो कोणी तिथे जाईल तर त्याला बोलण्याचं होतं आणि कुलगुरूंना त्या सगळ्यांना, ते मग ती राजकीय पक्ष असेल किंवा विद्यार्थी संघटना असेल, त्यांच्याशी बोलण्याचा कुलगुरूंना अधिकार आहे आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असेल ते कुलगुरू सॉल्व्ह करणारच त्यांच्या पद्धतीने. डॉक्टर जाधव, मुद्दा कुलगुरूंच्या संवादाचा नाहीये. इथे आक्षेप काय आहे?
त्यावरही आपला खुलासा अपेक्षित आहे की अभाविप, विद्यमान सरकार आणि कुलगुरू हे तिघं मिळून विद्यापीठ चालवतायत. ते तिघं जण केवळ आणि केवळ अभाविप आणि सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतात. हा आक्षेप मनसेनं नोंदवलाय. त्यावर उत्तर अपेक्षित करतो. हे खरं आहे का? नाही नाही, मला 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 याच्यामध्ये जराही असं काही तथ्य वाटत नाही. कारण असं जर असतं तर मग एकतर्फी सगळं चालू झालं. सगळं आम्ही स्वतः, आमची स्वतःची पण युनियन आहे, आम्ही पण त्या स्टेक होल्डर आहोत. असं जर आम्हाला आढळलं असतं तर आम्ही नक्कीच त्याचा विरोध करू. जर असं कधी आम्हाला कळलं की जर विद्यापीठाचा राजाबाई टॉवर हा मंत्रालय जर झुकलाय तर नक्कीच आमची उमासाई संघटना खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडू. पण आम्हाला आतापर्यंत तरी, अद्यापर्यंत तरी असं काही निदर्शनास आढळून आलेलं नाहीये. जी, डॉक्टर विश्वंभर जाधव म्हणतात की ही राजाबाई टॉवर हा काही मंत्रालयाकडे झुकलेला नाही. तुमचा आक्षेप मी घेईन नोंदवून, पण आधी मी फक्त काही फॅक्ट सांगणार. अगदी अगदी सांगा. फक्त एकदा तुमचा जो आधीचा आक्षेप आहे जो अभाविप बद्दलचा आहे त्यांनाही बोलायला द्यायला पाहिजे. अभाविप फास दिलेला विद्यापीठाच्या कुलगुरूंना फास लावून घ्या बिलकुल. हा मुद्दा तुम्ही मांडलात. आता मला त्याच्या निमित्तानं दुसरा पुढचा मुद्दा घ्यायचा आहे की अभाविपला जे जे हवंय त्यासाठी सरकारच्या माध्यमातून विद्यापीठाची यंत्रणा राबवली जाते का, हा आक्षेप आहे. आपण डॉक्टर विश्वंभर जाधव यांचं उत्तर ऐकलंय. अमित ढोमसे, नैसर्गिक न्यायानं तुम्हाला बोलण्याची संधी आहे. आपल्यासाठी 1 मिनिट आहे. त्यानंतर अखिल चित्रेंचे पुढचे मुद्दे आहेतच. तर अशाही कुठल्याही प्रकारे विद्यार्थी परिषदेने सांगितलं अशा प्रकारे प्रशासन वागत असतं तर हे एकतर्फी झाली असती. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हे सिनेट नोंदणीचं काम सुरू झालं त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आक्षेप घेणारी कुठली संघटना असेल तर ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आणि त्यावेळेस आमची मागणी काय होती तर पारदर्शी पद्धतीने ह्या सगळ्या सिनेट निवडणुकीच्या नोंदणी झाल्या पाहिजेत. आणि असा हवेत गोळी मारणारे किंवा असं आंदोलन करून सांगणारे आम्ही नव्हतो. तर त्या संदर्भातले सगळे पुरावे मी आपल्या समोर देखील त्या ठिकाणी त्या सगळ्यात पहिल्या वेळेस ज्या मागच्या वेळेस आपण डिबेट घेतली होती त्यावेळेस देखील आम्ही आपल्या समोर ठेवले होते. त्यामुळे पुराव्यानिशी आणि तथ्यावर बोलणारी ही अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आहे. आणि विद्यार्थी परिषदेचं एकच मत आहे की ह्या ज्या काही सगळ्या लोकशाहीच्या निवडणुका आहेत ह्या पारदर्शी पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत. अमित ढोमसेंनी मांडलेल्या मुद्द्याच्या नंतर अखिल चित्रे आपल्या प्रतिवादाची संधी आहे. माझा तुम्हाला वेगळा आणि थेट असा प्रश्न आहे की जे वेळेला तुम्ही असं म्हणता की सरकार आणि अभाविप मिळून विद्यापीठाला बाहुलं बनवतात, काय तथ्य आहे तुमच्याकडे? किमान 3 उदाहरणं तरी देता येतील? पहिले मी फक्त एक फॅक्ट मांडीन जी, कारण नाही तर तो विषय महत्वाचा राहून जाईल. या सगळ्या मला यांच्यावर वाद घालण्यात, प्रतिवाद करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मी फॅक्ट्स मांडतो. मुंबई विद्यापीठाने निवडणूक जाहीर केली, सिनेट निवडणूक जाहीर केली. सिनेट निवडणूक जाहीर केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने ऑफलाईन पद्धत जी नेहमी असायची ती ऑफलाईन पद्धत बंद केली. सगळ्या संघटनांनी त्याचा विरोध केला. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना एकमेव संघटना होती. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की डिजिटल इंडिया होत आहे, आज न उद्या हे डिजिटलायझेशन होणार आहे, तर म्हणून ऑनलाईन आहे तर चांगलं आहे, त्याच्यात कमीत कमी डमी किंवा काही गैरव्यवहार होऊ शकतो, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. काही वक्ते आता माझ्या आधी म्हणत होते की मनसे नेहमी असं करते. गेल्या 1.5-2-3 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा हे विद्यापीठात केलेलं नाही. सोशल मीडिया आहे, तुम्हाला सोशल मीडियावर पण दिसेल, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले नाही. म्हणून वारंवार आम्ही विद्यापीठाला वेटीस धरतो हे म्हणणं खोटं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यानंतर निवडणूक सगळे कामाला लागले, विद्यार्थी फॉर्म भरायला लागले. एकतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जनरल इलेक्शन असो किंवा कोणतेही इलेक्शन असो, फ्रायडे सॅटर्डे संडेला जेव्हा त्या निवडणुका असतात तर लोकांना ते इट इज फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी, पण तरी लोकांना वोटिंगला जाण्याला कंटाळ येतं आणि लोक ते वोटिंगला जायला प्रिफर करत नाही, त्या वोटिंगच्या फंद्यात पडत नाही. इथे तर सगळे ग्रॅज्युएट आहेत. खिचकटपणे एकतर त्यांचा फॉर्म तो भरून घेतलेला आहे. तो फॉर्म भरून घेतल्यानंतर हे त्यांना सुटसुटीत पद्धतीत निवडणूक झाली पाहिजे की इतक्या खिचकट पद्धतीत निवडणूक झाली पाहिजे? त्यांनी फॉर्म ते सगळे भरले, सगळे फॉर्म भरून झाले. 1,18,000, मी चुकत नसीन तर आता जाधव सर आहेत मला करेक्ट करा, 1,18,000 चा रोल तयार झाला. तो रोल तयार झाल्यानंतर कोणत्याही कोर्टाने आक्षेप नाही घेतलं. एका राजकीय पक्षाच्या एका आमदारांनी 3,000 ते 4,000 हे दुबार नोंदणी झाली आहे असं एक पत्र दिलं आणि त्याच्यावरती मुंबई विद्यापीठ जे दिवसा कामं करत नाही ते रात्री 11:30 वाजता डायरेक्ट सर्क्युलर काढतं की निवडणूक रद्द करण्यात येत आहे. मग काय आम्ही समजायचं राजाबाई टावर झुकलं नाही मंत्रालयासमोर?
मग त्यांनी ते रात्रीचं, एक मिनिट सर मला फक्त कंप्लीट करून द्या. ठीक आहे, ते रात्रीचं त्यांनी ते रद्द केलं. ते रद्द केल्यानंतर कोर्टाने ना झाप झापलं, काही याचिकाकर्ते कोर्टात गेले. त्याच्यानंतर यांनी एक नवीन काढलं, निवडणूक आता होते म्हणून ते सर्क्युलर नोटिफिकेशन काढलं, ते पण रात्रीचं काढलं. कालावधी एप्रिल मे पुढच्या वर्षी, ते पण रात्रीचं काढलं. का? दिवसा कामं होत नाही विद्यापीठात, ठीक आहे रात्रीचं काढलं तर काढलं. पहिले 4 दिवस त्याच्यात 30, 31 आणि नोव्हेंबर 1, 2 या 4 तारखेला सगळे डॉक्युमेंट्स येत होते, जुने दिसत होते जे अपलोड केलेले आहेत. ते अचानक 4थ्या दिवशी गायब झाले. सॉफ्टवेअर तुम्हाला काय करायचंय नेमकं? जे हे आहेत ना आता सो कॉल्ड, मला कोणाची नावं नाही घ्यायची, ज्यांची नोंदणी झाली नाहीये ना, जे सो कॉल्ड जगातले मोठे पक्ष आणि जे काय नवीन आता उभे झालेले पक्ष, त्यांना आता निवडणूक लढायचं त्याने ठरवलं तर त्यांची नोंदणी झाली नाही, तर आता नवीन नोंदणी करायची म्हणून हे सगळं रद्द करायचं. ह्याच्यासाठी हा सगळा खेळखंडोबा सुरू आहे. थोडक्यात असं आहे की जो काही संताप मनसेच्याकडून व्यक्त झाला त्याच्या मागे सिनेटच्या निवडणुकांमधला गडबड घोळ कारणीभूत आहे असं सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आपण सुरुवातीच्या टप्प्यापासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं कुलगुरूंच्या समोर वर्तन झालं त्याचं समर्थन केलेलं नाही. पण दुसऱ्या बाजूला डॉक्टर विश्वंभर जाधव, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत, आम्ही सुद्धा उपस्थित करतोय. मुंबई विद्यापीठासारखं एक जुनं जाणतं प्रतिष्ठित विद्यापीठ आणि त्यातला कारभार हा निश्चित चिंतेचा विषय आहे. असं असताना सिनेट निवडणुकीच्या निमित्तानं जे काही वारंवार समोर येत आहे ते आक्षेप हे पक्षपातीपणाकडेच अंगुली निर्देश करतायत. आपलं उत्तर? सर, चित्रेंच्या काही अंशी मताशी मी सहमत आहे. याचं कारण सांगतो. जी किचकट पद्धती आहे, काही वेळा आम्ही सुद्धा, आमचा पण इलेक्ट्रोलचा इश्यू झाला होता. आमचे एकूण शिक्षक संख्या ही 300च्या वर असून आम्हाला त्यावेळी आमच्या सुरुवातीला 20 झाले, मग आमचे 55 झाले, मग आमचे 120 लोकांचं रजिस्ट्रेशन. त्याच्याबद्दल आमचाही वाद आहे. आम्ही विद्यापीठाशी या संबंध निवडणूक अधिकाऱ्यांशी आम्ही या संदर्भात पत्र सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दल मी त्याचं समर्थन कधीच करणार नाही की अशा काही पद्धती झालेल्या आहेत. परंतु कसं, हे सगळं तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी बोला. अशा पद्धतीने येऊन जर आंदोलन करून एखादंच हे करण्याचा हा काही प्रकार आपल्याला थोडक्यात असं सुचवायचं आहे की कुलगुरूंच्या समोर झालेल्या आंदोलनातून त्यांचं खच्चीकरण होणं योग्य नाही. आपल्याला पटकन या चर्चेतल्या शेवटच्या टप्प्यात अभाविपला विचारायचं आहे. अभाविपचे प्रतिनिधी म्हणून अमित डोमसे आपल्यासोबत आहेत. अमितजी, आता जर समजा असं आंदोलन परत होणार असेल तर तुम्ही कुलगुरूंच्या समर्थनात उतरणार आहात का? त्यांना संरक्षणाचं कडं देणार आहात का? सर, नक्की याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये मतभेद काही असू शकतात. तुम्हाला प्रक्रियेमध्ये आक्षेप असतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला देखील याच्यामध्ये काही आक्षेप आहे, पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्या संदर्भातला आपला जो आक्षेप आहे तो लोकशाही पद्धतीने पत्र देऊन त्या ठिकाणी नोंदवलाय. पण ज्या प्रकारे काल जे हे आंदोलन त्या ठिकाणी घडलेलं आहे ते अतिशय निषेधार्ह होतं. याची करावी तेवढी निंदा थोडी कमी. ठीक आहे, आपल्याला चर्चेला आंदोलन पण लोकशाही पद्धतीनेच होतं. जोकरचे मार्क्स देणे हे काही लोकशाहीच्या बाहेर नाही. आम्ही प्रतिकात्मक पद्धतीने त्यांना जोकरचे मार्क्स देत होतो. जे त्यांचं सो कॉल्ड म्हणणं होतं की कमिटीने सांगितलं, कमिटीने सांगितल्यामुळे त्यांनी फॉर्मवरनं फोटो काढलाय, आधार कार्डचं कंपल्शन काढलंय, तिकडे बोगस मतदान होणार. त्याच्यासाठी ज्या जोकर्सनी अशा प्रकारचे आदेश दिले आहेत ना, त्यांना प्रतिकात्मकपणे मार्क्स देणं हे लोकशाहीच्या विरुद्ध नाहीये. लोकशाहीचं बसतं. तुम्हाला लोकशाही वाचणं गरजेचं आहे. तुम्ही लोकशाही पद्धतीने घेणारा काय आहे त्या महाराष्ट्राची जनता कायम आपल्याला दाखवून दिलेली आहे. हो, महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला दाखवून दिले काय? जगातली मोठी संघटना बॅनर लावून संघटना मोठी होत नाही. बॅनर लावून मोठी संघटना होत नाही. नाहीतर असं ना दारून पराभव तुमचा नेहमी विद्यापीठात झाला नसता. कळलं ना? जगातला मोठा पक्ष दारून असा पराभव झाला नसता नेहमी. जरा त्याच्यावर काम करा. किती विद्यार्थी तुमच्या बरोबर आहेत ना, जरा ते तपासून घ्या. हे असे बोगस कामं करू नका. सत्तेचा गैरवापर करून बोगस कामं करू नका. सत्ता कायमस्वरूपी नसते आणि तुम्ही तर सत्तेत असताना पण कधी निवडून नाही आला. इथं कोणी विद्यार्थी संघटना उभी राहत नाही. कधीतरी उठून राजकीय निवडणुका आल्या विद्यापीठामध्ये यायचं आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आरडाओरडा करायचा. अशा प्रकारचं काम आता विद्यार्थ्यांसाठी 4 वर्ष, आता काय केलं 3 वर्षात ते मिलीजुली सरकार विद्यापीठाबरोबर करून आणि कुलगुरूला पॉलिटिकल गेटवर केलेलं आहे.
परीक्षेचा गोंधळ झाला त्या ठिकाणी साधणारा एकमेव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्या ठिकाणी होते. शिक्षण मंत्र्यांची गाडी अडवणार ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एक विद्यापीठामध्ये होती. आपण सांगू शकता का 4 गोष्टी विद्यापीठात आवारात येऊन आपण एक आंदोलन केलं असतं? 4 नाही, एकच गोष्टी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण आलोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट आपण या ठिकाणी आंदोलन करायची एक पद्धत आहे, त्या पद्धतीत आम्ही आंदोलन येऊन केली. या चर्चेत आणि या वादात हस्तक्षेप वेळेच्या मर्यादेची आठवण करून देण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सुद्धा आठवण करून देणं जास्त गरजेचं आहे की विद्यापीठं ही राजकीय आखाडा बनू नयेत. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.